मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर अर्जुनने सायलीला आपलं प्रेम व्यक्त केलेलं असतं आणि आता सायली लाजलेली असते। या सगळ्यामध्ये ज्या वेळेला सायली अर्जुनसोबत अबूला धरून ज्या वेळेला कुसुमकडे गेलेली असते, हीच घटना खूप महत्त्वाची ठरते आणि या घटनेमुळे रविराज आणि आता अर्जुन यांच्यासमोर महिपतीच्या सत्याचा उलगडा पण झालेला असतो। ज्या चाळीमध्ये गुंड पाठवलेले असतात ते गुंड महिपतीचे आहेत आणि महिपतीचं त्या चाळीवरती आता मात्र काय लक्ष आहे, का आहे याचा पण एक भूतकाळ असतो। महिपतीच्या या भूतकाळामुळे आता मात्र अर्जुन आणि रविराज यांना आता महिपती किती मोठा गुंड आहे आणि महिपतीने आधी किती सुपाऱ्या काय केले हे सुद्धा सत्य समोर येणार असतं आणि त्यातच आता अर्जुन आणि सायली यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून त्यांची आता 7 जन्माची गाठ जुळणार असते। कारण सायलीला सुद्धा अर्जुनचं आपल्यावरचं प्रेम आणि आपल्यासाठी कैलाला त्याने किती काही केले, म्हणजे आपल्यासाठी बाकीच्या चाळकऱ्यांची पण केलेली मदत हे सगळं समजतं आणि कुसुमचं राहतं घर हे आता महिपतीच्या घशात जाण्यापासून थांबवलेलं असतं। त्यामुळे आता सायलीच्या मनामध्ये अर्जुनबद्दल एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर असतो आणि ती त्याच्यासोबत घरी आल्यावरती आता मात्र यांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपोआपच संपलेलं असतं। कुसुमच्या चाळीमध्ये आता इकडे लाईट आणि पाणी यांचं कनेक्शन तोडल्यामुळे चाळकरी सगळे हैराण असतात। अर्जुन आता इन्व्हर्टर बसवतो आणि इन्व्हर्टर नंतर पाण्याचे टँकर पण मागवतो, पण हे सगळं महिपतींच्या गुंडांनी केलेलं असतं। महिपतीने मुद्दाम हे केलेलं असतं जेणेकरून इकडे आता चाळीतली लोक वैतागतील आणि ही चाळ सोडायला तयार होतील। महिपतीने त्या लोकांना धमकावल्यावर सुद्धा ती लोक चाळ सोडायला तयार नसतात। चाळ सोडायला तयार नसल्यामुळे महिपतीने ही ट्रिक केलेली असते, वीज आणि पाणी या दोन्ही गोष्टी जर का कट केल्या तर इथली लोक कशी जगतील आणि यांना वीज पाणी देऊ नये ह्यांच्याकडे, म्हणून म्युन्सिपाल्टीकडे खूप सारे पैसे दाबून आता या चाळीमधलं पाणी आणि वीज कायमचं बंद केलेलं असतं। महिपतीने खूप तगडा आता सेटिंग लावत चाळकऱ्यांना अडकवण्याचा प्रयत्न केलेला असतो, पण त्या महिपतीला माहिती नसतं की या सगळ्यामध्ये सायली त्या चाळीमध्ये राहत असल्यामुळे अर्जुनला त्या चाळीची व्यथा समजलेली असते आणि 2 दिवस लाईट पाणी नाही म्हटल्यावरती अर्जुनने तिकडे आता जनरेटर बसवून अख्ख्या चाळीत लाईट आणलेली असते। त्याचप्रमाणे पाण्याचे टँकर मागवून सगळ्यांना पाणी दिलेलं असतं। मग मात्र महिपतीच्या गुंडांना समजतं की या चाळकऱ्यांचं तर काही अडतच नाहीये, या चाळकऱ्यांचं सगळं मजेत चाललेलं आहे। मग आता महिपती ट्रिक करतो आणि तो भरपूर सारे गुंड चाळकऱ्यांवरती हल्ला करायला पाठवतो आणि कोण इकडे जनरेटर आणतंय, कोण इकडे सगळं हे करते पाण्याचे टँकर विंकर, एवढा पैसा आला कुणाकडे असं म्हणत तो चाळकऱ्यांना धमकवायला लागतो। तोपर्यंत सायली आणि कुसुम यांना पण हे कळतं आणि कोणीतरी गुंड आपल्या चाळीत येऊन धमकी देत आहेत, म्हणून आता सायली आणि कुसुम या दोघी जणी आपल्या रूमच्या बाहेर येतात। त्यावेळेला सायली म्हणते, हे बघा तुमची दादागिरी इथे चालणार नाही, इथे प्रत्येक जण चाळीचा ओनर आहे आणि जे भाड्याने आहेत ते भाडं देऊन राहतात, तुमची दादागिरी ऐकायला इथे कुणी बसलेलं नाहीये, आत्ताच्या आत्ता इथून निघा। गुंड म्हणतात, तू आम्हाला सांगणार का? अगं आम्हाला तू सांगायची काहीच गरज नाहीये, इथे ना आमच्या फक्त अण्णांचा शब्द चालतो। आता अण्णा म्हणजे महिपतीचं गुंड जगतातलं नाव हे अण्णा असतं। आता हे अजूनही सायलीला माहीत नसतं, सायली त्याला महिपती शिकरे म्हणूनच ओळखत असते। गुंड सांगतात की अण्णांनी आम्हाला सांगितलंय, आम्ही अण्णांचं काम करणार, आम्हाला काही माहीत नाहीये। त्यावरती सायली सांगते, तुमची दादागिरी इथे चालणार नाही, इथून कोणीही घर सोडून जाणार नाही आणि वीज आणि पाण्याचं काय करायचं म्युन्सिपाल्टीकडून कसं आणायचं ते आम्ही बघू। माझे मिस्टर वकील आहेत आणि ते आता तुमचे हे सगळी नाटकं बंद करतील। मग तो म्हणतो, तुला जास्तच माज आहे वाटते, चाळीमध्ये 2 दिवसासाठी पाहुणे आलेस, पाहुण्यासारखी राहा, नाहीतर आपल्या पायावरती जाण्यासाठी तू उभी राहणार नाहीस, असं म्हणत तो सायलीवरती हमला करतो। सायलीला मारण्यासाठी हात उचलतो। सायलीला मारण्यासाठी हात उचलल्यावरती तिकडे आता अर्जुन येतो आणि त्या गुंडाची धुलाई करतो। त्याला बदडल्यावरती अर्जुन म्हणतो, तुझी हिंमत कशी झाली चाळकऱ्यांना धमकवायची आणि माझ्या बायकोवरती हात उचलायची, असं म्हणत अर्जुन त्याला खूप मार देतो आणि तोपर्यंत आता सगळे गुंड पळून गेलेले असतात। अर्जुन म्हणतो, थांबा आता तुला सोडणारच नाही, असं म्हणत तो तिथला दगड घेऊन त्याच्या डोक्यात घालणार, तितक्यात सायली येते, अर्जुन सर थांबा। आतापर्यंत अर्जुनाने सायलीमध्ये असलेला अबोला, सायलीच्या एक शब्द ऐकण्यासाठी अर्जुनची चाललेली नाटकं सगळं संपतं आणि सायली अर्जुनला आवाज देते। आता या परिस्थितीत सुद्धा अर्जुन तिच्याकडे पाहत बसतो आणि आता सायलीला उचलून घरी घेऊन जायला निघतो। त्याच वेळेला त्या गुंडांना बाकीची लोक पकडतात। मग अर्जुन त्या गुंडाची चौकशी करतो आणि म्हणतो, बोल कोणाचा माणूस आहेस तू? यावरती तो सांगतो, अण्णा। अर्जुन म्हणतो, तुझे अण्णा आणि काय असतील ते तुझ्याकडे ठेव, त्याचं खरं नाव सांग।
त्यावेळेला महिपती शिकरे हे नाव समोर येतं आणि मग मात्र अर्जुनला समजतं सगळा प्रकार. म्हणजे महिपती शिकरे यांच्या विरुद्ध अर्जुनकडे एक वेगळाच पुरावा आलेला असतो. अर्जुन लगेच त्याचं बोलणं रेकॉर्ड करतो, चाळकऱ्यांची साक्ष घेतो आणि आता ही साक्ष मधुभाऊंच्या केसमध्ये उपयोगाला येणार असते. मधुभाऊंच्या केसमध्ये महिपती शिकरे हा गुंड आहे हे जरी सिद्ध झालेलं असलं, म्हणजे हे जरी कोर्टात सिद्ध केलं तरी केससाठी खूप मोठी आता मधुभाऊंना फायदा मिळणार असतो. त्यामुळे अर्जुनने त्याचं स्टेटमेंट रेकॉर्ड करत व्हिडिओ बनवत चाळकऱ्यांचे सुद्धा आता स्टेटमेंट घेतलेले असतात की याआधी सुद्धा महिपती शिकरे यांनी आम्हाला अडकवण्यासाठी किंवा आम्हाला धमकी दिली होती. आता मात्र सायली चिडते आणि सांगते, महिपती शिकरे म्हणजे तुमच्या अण्णांना जाऊन सांग, आधी माझ्या आश्रमाची वाट लावलीत, माझ्या मधुभाऊंना जेलमध्ये पाठवलं, आता इकडे या चाळकऱ्यांना तुम्हाला त्रास देऊ देणार नाही. अर्जुन सर, हे सगळे व्हिडिओ आपल्याला कोर्टात पुरावा म्हणून होतील ना? यावरती अर्जुन म्हणतो, काळजी करू नका, सगळं काही होईल. आता त्या गुंडाला पोलिसांच्या ताब्यात देण्यासाठी आणि त्याचाच पुरावा म्हणजे त्याची साक्ष कोर्टामध्ये पुरावा म्हणून वापरण्याचं अर्जुन ठरवतो आणि त्याला आता इकडे जेलमध्ये पाठवतो. त्यानंतर सायलीला घेऊन अर्जुन आपल्या घरी येतो. सगळे चाळकरी टाळ्या वाजवतात आणि सायलीच्या नशिबाचा हेवा करतात. सायलीला सगळेजण सांगतात, खरंच म्हणजे सायली तू इतकं नशीब काढलंस ना की तुला की कोणत्या वडाला पुजलं होतंस म्हणून असा नवरा मिळाला. सायली चक्क लाजते. आतापर्यंत अर्जुन सोबत असलेलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज हे फक्त 1 वर्षानंतर संपणार आहे असा विचार करणारी सायली सुद्धा आता अर्जुन सारखाच विचार करायला लागते आणि तिच्या सुद्धा मनामध्ये आता काहीतरी वेगळंच येत असतं. पण तरी सुद्धा तिच्या मनावर तिचा कंट्रोल असतो, कारण अजून 4 महिन्यानंतर आपलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपणार हे कुसुमने तिला अगदी पक्क सांगितलेलं असतं. त्यानंतर अर्जुन आणि सायली घरी येतात. अर्जुन आता घरी आल्यावरती सायलीला सांगतो, या रूममध्ये जेव्हापर्यंत तुम्ही नव्हतात ना तुमच्या आवाजाला मी खूप मिस केलं. म्हणजे खरं सांगू का तर तुम्हाला मी ओरडलो होतो किती बडबड करताय म्हणून, पण त्यानंतर तुमचा आवाज ऐकण्यासाठी ही खोली आणि मी खूप आतुर झालो होतो. मला घरामध्ये बिलकुल करमत नव्हतं म्हणून मी तासनतास तुमच्यासाठी मी तिकडे बाहेर येऊन चाळीच्या उभं राहत होतो. आता तरी तुमचा माझ्यावरचा राग गेला ना? त्यावरती सायली म्हणते, सर खरं सांगू का तर तुमचं जे तुम्ही केलं ना चाळकऱ्यांसाठी त्याच्यातून तुमचा चांगला स्वभाव दिसतो आणि या स्वभावामुळेच खरंच म्हणजे तुम्ही पुन्हा एकदा माझ्या मनात जे स्थान आहे ते अजून भक्कम केलं. आता मात्र अर्जुन सायलीकडे पाहतो आणि आता सायली सुद्धा अर्जुनकडे पाहत राहते. सायलीला अर्जुनच्या डोळ्यातील प्रेम तर अर्जुनला सायलीच्या डोळ्यातील प्रेम दिसत असतं. दोघांचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज 1 मिनिटात संपलेलं असतं आणि हे नातं आता 7 जन्माचं झालेलं असतं. म्हणजे आता अर्जुन आणि सायली यांच्यामधल्या अबोल्यामुळे 2 चांगल्या गोष्टी घडलेल्या असतात. एक म्हणजे महिपतीचा खूप मोठा पुरावा अर्जुन समोर आलेला असतो. आता हाच व्हिडिओ म्हणजे महिपतीच्या गुंडांचा व्हिडिओ, चाळकऱ्यांनी सांगितलेलं महिपतीबद्दलचं स्टेटमेंट, महिपती म्हणजे अण्णा हा कुख्यात गुंड, याच्याबद्दलची खूप मोठी माहिती आता अर्जुनच्या हाती लागलेली असते आणि आता सायली आणि अर्जुन यांचं सुद्धा प्रेमाचं नातं घट्ट झालेलं असतं. दोघं जण जे घरी येतात ते आता 7 जन्म एकत्र राहण्यासाठीच आणि इकडे मधुभाऊंना सुद्धा न्याय मिळणार असतो. खरी गंमत 4 महिन्यानंतर होणार असते, कारण आता खूप मोठा पुरावा सापडल्यामुळे मधुभाऊ तर सुटणार असतात. 1 वर्ष म्हणजे अजून 4 महिन्यांनी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज पण संपणार असतं. आता त्यानंतर अर्जुन सायली काय निमित्त करणार आणि आता हे नातं त्यांचं असंच टिकून राहणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे.